तर वारी ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय, त्यात हस्तक्षेप करू नका अशी विनंती जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंनी केली आहे। वारकऱ्यांची मी म्हणेन वारकऱ्यांचा अपमान आहे, कारण ही संत परंपरा ही अत्यंत निस्पृहपणे त्यांच्याकडे त्यांचं सामानाचं काही नसतं, देहभान हरपून ते विठू नामाचा गजर करत जात असतं, त्यांना पैशांनी काही देणं घेणं नसतं। पण आता ती सुद्धा विकत घेण्याची परंपरा हे सुरू करते की काय? म्हणजे अनेक वारकरी हजारो लाखोच्या संख्येने तिकडे जातात, मंदिरात त्यांना प्रवेश मिळत पण नाही, कारण एवढी गर्दी असते की मंदिरात जवळ पण ते जाऊ शकत नाही। पण त्या मंदिराचा कळस बघून त्याच्यात ते आयुष्य सार्थकी लागलं असं मानतात, त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे। महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेवून ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे, आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही। आम्ही रामाला आणलं असं आहे ते, तसं आम्ही रामाला आणलं तसा काही दिवसांनी आम्ही पांडुरंगापर्यंत तुम्हाला पोहोचवलं असा भाव निर्माण करायची शक्यता आहे। पण विनोद, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।